तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण विषय घेतलेला आहे पहिल्या फवारणीचा रिझल्ट. तर पहिली फवारणी आपण करून 5 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तरी पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणतं औषध वापरलं कोणतं नाही पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं. व्हिडिओ जर बघितला नसेल नवीन सबस्क्रायबरनं तर व्हिडिओ बघून घ्या जुना. 5 दिवस आपले कंप्लीट झालेले आहेत पहिली फवारणी करून. वाहन आहे KDH 753 फुले किमया. तर पहिल्या फवारणीमध्ये एकदम आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट भेटलेला आहे. तरी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिली फवारणी केव्हा व्हायला पाहिजे. तर पहिली फवारणी कमी भरती 19 ते 20 दिवसात, या दिवसामध्ये पहिली फवारणी आपली कंप्लीट व्हायला पाहिजे. तरी आपण 19व्या दिवशी फवारणी पहिली केलेली आहे. तरी आज प्लॉटला आपल्या 23 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तरी 23 दिवसाचा हा प्लॉट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. एकदम जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे आपला. 2.5 एकरचं क्षेत्र आहे, 2.5 एकरचा प्लॉट. फक्त एकरी आपल्याला 12 किलो बियाणं लागलेलं आहे. तरी आपल्याला पहिल्या फवारणीचा एकदम जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे. तरी बघू शकता आपण सोयाबीन, हे बघा, फुटवासुद्धा यानं सुरुवात केलेली आहे, फुटवासुद्धा करायला. बघू शकता या ठिकाणी 2 झाडं आहेत. तरी हा फुटवा आहे, हा फुटवा निघत आहे आता. तर एकदम खतरनाक तेज आहे आपल्या सोयाबीनवर. कारण आपल्याला बेडवरल्या सोयाबीनचं नियोजन एकदम काटेकोर पद्धतीनं करावं लागेल. कारण पेरणी परता नियोजन आपल्याला चांगलं करावं लागेल याचं. कारण हे पूर्ण रान एकदम पॅक झालं पाहिजे, तरच आपल्याला आवरेज, आपल्याला जबरदस्त आवरेज येईल. आणि कमी खर्चामध्ये एकदम आपण हे प्लॉट डेव्हलप केलेला आहे. हा नालीतलं 2.5 फूट अंतर आणि 2 तासातलं 1.5 फूट अंतर आहे. तरी लवकरच आपल्याला हे रान पॅक करावं लागेल. तरी कसा वाटतो मित्रांनो प्लॉट, कमेंट करून नक्की सांगा. सोयाबीनची क्वालिटी बघू शकताय बघा. पहिल्या फवारणीचा एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे. बघू शकता, एकही पान कातरलेलं नाही. तरी बरेच यूट्यूबर असे आहेत की अशी माहिती सांगत नाहीत, फक्त आपण कोणती फवारणी करायलो कोणती नाही हेच सांगणार. तरी आपल्याला एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगायची आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात आली पाहिजे गोष्ट. स्टेप बाय स्टेप माहिती म्हणजे आपण फवारणी केल्याच्या नंतर त्याचा फवारणीचा रिझल्ट कसा आला, आपल्याला कोणत्या औषधाचा कसा आला, कोणत्या औषधाचा कसा आला नाही. तरी आपण बघू शकता आपल्याला थोडंही तण दिसत नाही या प्लॉटमध्ये. कारण आपण फवारणी सोयाबीनची टोकन केल्याच्या नंतर पाऊस पडला नव्हता. तुषारनं पाणी देऊन रान ओलं करून स्ट्रॉंग आर्मची फवारणी केली होती. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जेव्हा रान ओलं असेल तेव्हाच 100% रिझल्ट आपल्याला भेटेल. आपल्याला पहिल्यासुद्धा अंडानाशकचा स्ट्रॉंग आर्मची आपण एकरी 1 पुडी मारली होती. तर जबरदस्त आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे. बघू शकता एकदम काळं झर रान आहे. आणि इथून पुढे जर तण निघालं तर आपल्याला 4-5 दिवसात दुसरीसुद्धा तणनाशकाची फवारणी करायची आहे. तर आपल्याला पहिल्या फवारणीचा एकदम जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे. तरी धन्यवाद मित्रांनो.